मी काही महिन्यापूर्वी माझ्या घरी कामासाठी एक मोलकरीण ठेवली होती. ती मोलकरीण पूर्ण दिवस माझ्याकडेच राहायला होती. मी दिलेले काम ते सर्व वेळेवर पूर्ण करायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की अजूनही कुमारीच होती, म्हणजेच तिचे लग्न झाले नव्हते. म्हणूनच बहुतेक तिला पैशामुळेच घरकाम करावं लागत असणार. पण ती तिथे काम करायला अगदी मन लावून व्यवस्थितपणे काम करायची. एके दिवशी मी रात्रीची वेळ झोपली होती, तेव्हा मला कोणतरी उलट्या करत असल्याचा आवाज येत होता. मी आश्चर्यचकित होऊन तिथे उठून पाहिले तर माझा नवरा राहुल घरात नव्हता. मला वाटलं की माझ्या नवऱ्याची तब्येत जरा खराब झाली नसावी, म्हणून मी उठले आणि पटकन बाथरूममध्ये धावत गेली. परंतु बाथरूममध्ये कोणीच नव्हतं. मी विचार केला, कदाचित बाहेर असलेल्या बाथरूममध्ये गेले असतील. पण तिथे जाऊन पहिल्यांदा मी जे काही पाहिले ते पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. कारण त्या ठिकाणच्या उलट्या आणि माझी मोलकरीणच करत होती आणि माझा नवरा राहुल काळजी घेत होता. तिला पाणी पाजत होता आणि तिच्या कमरेवर हात फिरवत होता. मला वाटत होतं की माझ्या नवऱ्याची तब्येत खराब झाली नसावी, म्हणून मी उठून पटकन बाथरूमकडे धावत गेली. परंतु आम्हाला आजपर्यंत कोणतेही अपत्य झाले नव्हते. आमच्या दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. आमच्या आयुष्यात कसली कमी नव्हती. फक्त कमी होती ती म्हणजे आमच्या दोघांच्या प्रेमाचे प्रतीक समजले जाणाऱ्या मुलाची. देवाने आम्हाला आईवडील बनवण्यासाठी सुख दिले नव्हते. आम्ही दोघेही मुलाला घेऊन खूप दुःखी होतो. आमच्या तक्रारी वाढू लागल्या होत्या. दोघांच्या स्वभावात आता चिडचिडेपणा आला होता. एके दिवशी माझा नवरा राहुल म्हणाला की आपण एका चांगल्या डॉक्टरकडे जाऊन चेकअप करून घेऊ. मी माझ्या नवऱ्याला चिडवून बोलले की तुम्ही डॉक्टरकडे जाऊन चेकअप करून घ्या, कारण कोणती कमी असेल तर ती तुमच्यामध्ये आहे. माझा नवरा एकही शब्द न बोलता तिथून निघून गेले. पण दिवसेंदिवस आमच्या दोघांमध्ये मुलाला घेऊन झगडे वाढतच लागले होते. या कारणाने माझा नवरा राहुल घरात खूप कमी वेळ राहू लागला होता. रात्री उशिरापर्यंत ऑफिसमधून घरी येऊन सरळ बेडरूममध्ये जाऊन झोपू लागला. आता आमच्या दोघांमध्ये बोलणेही कमी झालं होतं, कारण काही बोललो तरी आमचे रूपांतर भांडणात होत असे. मी पूर्ण दिवसभर घरात एकटीच बसून बसून कंटाळली होती. म्हणून मी माझ्या घरात घरकामाला मोलकरीण ठेवून घेतली आणि मी पूर्ण दिवसभर माझ्या मैत्रिणींसोबत किटी पार्टी करण्यास व्यस्त झाली होती. परंतु काही दिवसातच माझ्या घरातील वातावरणात झालेला बदल मला जाणवत होता. माझ्या नवऱ्याला मोलकरीणकडून हाताने बनवलेले जेवण खूप आवडू लागले होते. एक दिवस मी माझ्या मोलकरीणला एकटी घरी सोडून माझ्या मैत्रिणीसोबत किटी पार्टीला करण्यास बाहेर गेली होती. मला किटी पार्टीमध्ये जवळजवळ 4 तास उलटून गेले होते. मी त्या दिवशी खूप थकून माघारी घरी येऊन आली होती. बाहेर उभी राहून बराच वेळ मी दरवाजा वाजवला, पण मोलकरीणीने का दरवाजा उघडला नाही. मी रागातच दरवाजाला जोरजोराने लाथा मारू लागली. मग अचानक मोलकरीणीने दरवाजा उघडला. तिला समोर पाहताच माझा संताप अजून वाढला आणि मी तिच्यावर जोराने ओरडू लागली, असे काय काम करत होती तू? परत मी जेव्हा तिला बारकाईने बघितले, आज तिने नवी कोरी साडी नेसलेली होती. पण ती साडी यावेळी पूर्ण अस्वस्थ झाली होती, जसं की काय गायगाईत फक्त अंगाला गुंडाळून घेतली होती. मी मोलकरीणला रागात विचारले की ही नवीन साडी तुझ्याकडे कुठून आली आणि ही तुझी साडी अशी कशी झाली? तुला जर साडी नेसता येत नसेल तर साडी नेसतेस कशाला? मग आमची मोलकरीण घाबरून म्हणाली की मालकीन, बाई ही साडी माझ्या आईची आहे आणि आज मला माझ्या आईची खूप आठवण येत आहे, म्हणून मी ही साडी नेसली आहे. असे बोलून ती मला पाहत पाहत साडी व्यवस्थित करू लागली. मी रागात घरात आत गेली आणि तिच्या माझ्यासाठी चहा बनवायला सांगितले. पण तेवढ्यात मी पाहिले की आतून बेडरूममधून माझा नवरा राहुल बाहेर येत होता. मी त्याला पाहून त्याच्याकडे आश्चर्यचकित होऊन विचारले की तू तर घरी कधीच राहत नाही आणि आज तू घरी काय करत आहेस? आणि यावेळी जेव्हा मी घरी नव्हते तर राहुल म्हणाला की आज माझी तब्येत जरा बरी नव्हती, म्हणून मी आज ऑफिसमधून लवकर घरी आलो. म्हणजे मी आत्ता घरीसुद्धा येऊ शकत नाही का? याकरिता मला तुझी अनुमती घ्यावी लागेल. मी माझ्या नवऱ्याला रागात पाहिल्यानंतर गप्प बसणे योग्य समजलं, कारण मी पुढे काही बोलली असती तर आमच्या दोघांमध्ये पुन्हा भांडण झालं असतं. पाहता पाहता मोलकरीणने आमच्या घरात काम करून बरेच महिने झाले होते. आता हळूहळू माझा नवरा घरात जास्तीत जास्त वेळ घालू लागला. त्याच्या वेळानेच ऑफिसला जाऊ लागला आणि वेळेनुसार कधी वेळेच्या आधी घरी येऊ लागला. कधी कधी ऑफिसला सुट्टी घेऊन ऑफिसच्या सुट्ट्या अगोदरच घरी येऊ लागला. आजपर्यंत मला कामात कधीच कसली मदत केली नव्हती, पण मोलकरीणने काही काम करत असले तर राहुल तिथे दुसऱ्या काही कामात तिची मदत करायचा. जेव्हा मी त्याला सांगायचे की आपण काम करण्यासाठी मोलकरीण घरात ठेवली आहे, तर तुम्ही काय काम करत आहात? माझा नवरा मला हे सांगून गप्प करायचा की काम केल्याने शरीर तंदुरुस्त राहत असतं. मला तुझ्यासारखं कामचोर आणि आळशी बनवून राहायचं नाही.
मला नवरा म्हणून राहुल नेहमी स्वयंपाक करत घुसून मोलकरीणसोबत एकत्र मिळून स्वयंपाक करत होता. आणि मी जर जेव्हा माझ्या नवऱ्याला काही बोलले तर माझा नवरा रागात येऊन मला म्हणायचा, एकतर मी तुला खुश करण्यासाठी माझ्या हाताने तुझ्यासाठी गरम गरम जेवण बनवून देत आहे आणि तू उलट माझ्यावर शक करत आहेस. मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. मी तर मोलकरीणीची बस थोडीशी मदत घेत होतो. मी पुन्हा माझ्या नवऱ्याच्या बोलण्यावर गप्प बसली. राहुल जर खरंच आमचे नातं टिकवण्यासाठी सगळं काही करत असेल. एके दिवशी रात्री मी राहुल दोघे झोपलो होतो. तेवढ्यात अचानक माझे डोळे उघडले, कारण खूप ताण लागल्यामुळे माझा घसा कोरडा पडला होता. मी माझ्याजवळ ठेवलेल्या पाण्याचं जग उचलून पाहिलं तर त्यातले सगळे पाणी संपले होते. मग मी पाणी घ्यायला जाण्यासाठी उठली तर मी पाहिलं की माझा नवरा राहुल तर खोलीच नव्हता. मी माझ्या नवऱ्याला बाथरूममध्ये पाहिलं तर राहुल तिथेही नव्हता. मी त्याला सगळीकडे पाहून हैराण झाले की राहुल कुठेही दिसत नव्हता. मी किचनमध्ये जाऊन पाणी प्यायले आणि त्यानंतर मी माझ्या नवऱ्याला इकडे तिकडे सगळीकडे शोधलं, पण तो पूर्ण घरात दिसलाच नाही. आणि माझ्या नवऱ्याला स्वतः माझी नजर मोलकरीणीच्या खोलीकडे गेली. मला हे पाहून जास्त आश्चर्य वाटलं की माझी मोलकरीणीसुद्धा तिच्या खोलीत नव्हती. आता त्या दिवशी दोघांबद्दल माझ्या मनात शंका वाजूनच वाढली. मग मी माझा नवरा आणि मोलकरीण या दोघांना शोधत टेरेसवर पोचले. जसं मी आमच्या घराच्या टेरेसवर पोचली तसे समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण मी पाहिले की माझ्या मोलकरीणने माझ्या नवऱ्याला मिठीत घेऊन उभं राहिली होती. त्यांना पाहून मी जोरात ओरडली की राहुल, हे सगळे काय सुरू आहे? ते दोघेही मला अचानक समोर आलेले पाहून एकदम घाबरून गेले. राहुल मला म्हणाला की कोठे काय, काहीच तर नाही आहे. मी पाणी प्यायला उठलो तेव्हा पाहिले की आपली मोलकरीण वर टेरेसवर जात आहे आणि मी तिच्या मागे मागे टेरेसवर येऊन पाहिले तर ती इथे येऊन एकांतात उभा राहून रडत होती. तिला आपल्या घराची खूप आठवण येत होती. मी फक्त तिला गप्प करायला आलो होतो. अजून मी काय केलं आहे? तुला तर माझ्याबद्दल शक करण्याची सवय झाली आहे. तू कधी कोणासोबत आनंदी राहू शकत नाही. तो उलट मला आज बरंच काय ऐकत तिथून निघून गेला. पण माझ्या मनात आलेला त्याच्याबद्दल शक मला जास्तच वाढू लागला. मी रागात माझ्या मोलकरीणीवर ओरडले आणि तिथून निघून गेली. आता मला मोलकरीणीवर 1 मिनिटसुद्धा विश्वास राहिलेला नव्हता. मी तिला आता घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण राहुलने तिला घराच्या बाहेर काढण्यासाठी नकार दिला. तो म्हणाला की तू तर माझ्यासाठी चांगले जेवण बनवून देऊ शकत नाही आणि जर दुसरा कोणी बनवून देत आहे तरीही तुझ्याकडून पाहिले जात नाही. तू त्याला ही घराबाहेर काढून टाकतेस. मोलकरीण कुठेही जाणार नाही. मी माझ्या नवऱ्याला माझ्यावरच रागावताना पाहून मी खूप विचार करू लागले की मी मोलकरीणीला आपल्या घरात घेऊन ठेवून चूक केली का? यापेक्षा तर पहिलेच चांगले होते. कमीत कमी माझा नवरा आणि माझ्यामध्ये भांडण तर होत होती, परंतु एकत्र होतो. आता तर माझा नवरा माझ्यापासून खूप जास्त लांब निघून गेला आहे. एक दिवशी मी माझी मोलकरीण काम करत होती. काम करता करता अचानक मी तिला उलट्या होऊ लागल्या होत्या. तिची उलटी मला आजारी असल्याची उलटी वाटत नव्हती. मला तर तिच्यावर वेगळी शंका येत होती, कारण आमच्या घरात काम करून तिला बरेच दिवस झाले होते आणि आमच्या घरातून कुठे बाहेरही जात नव्हती. मग तिच्यासोबत असं कसं होऊ शकते? मी विचार केला की वेळ पाहून तिच्यासोबत याच्याबद्दल नक्कीच विचारेल, परंतु त्या दिवशी मला ते कोणतरी उलट्या करत असल्याचा आवाज येत होता. मी उठून पाहिलं तर माझा नवरा देखील खोलीत नव्हता. मी बाहेर जाऊन पाहिले की उलट्या पण करत आहे. मी बाथरूममध्ये जाऊन पाहिले तर मी पाहून हैराण झाले, कारण तिथं माझी मोलकरीण उलट्या करत होती आणि माझा नवरा तिची बायकोसारखी काळजी घेत होता आणि तिला सांभाळत होता. मी तिथे त्याच्या जागेवर जोरात ओरडले, तुला अजूनही बोलायचं आहे? तू मला आता सांगशील की हे नक्की सुरू काय आहे? तू मला मोलकरीणसोबत या पद्धतीने असं उभं राहू शकतोस? ही तुझी नक्की कोण लागते? तेव्हा माझा नवरा राहुल रागात म्हणाला की माझ्या मुलाची आई होणार आहे, जी तू कधीच बनली शिकली नाहीस. मी तुला कितीतरी वेळा सांगितले की तू तुझं चेकअप करून घे, उपचार सुरू कर, पण तू तुझ्या अभिमानामुळे माझं कधीच काय ऐकू शकली नाही. उलट तू माझ्यातच कमी काढू लागली होती. आता बघ, या मोलकरीणीच्या पोटात वाढणाऱ्या बाळाचा बाप देखील मीच आहे. माझ्यामध्ये कोणतीच कमी नाही आणि आता मी तुला घटस्फोट देणार आहे आणि आपल्या मोलकरीणीसोबत लग्न करून सुखाने आयुष्य घालवील. माझा नवरा रागातच खूप काही बोलून मोलकरीणीला त्यासोबत घेऊन खोलीत निघून गेला. माझ्या नवऱ्याच्या तोंडातून असे शब्द ऐकून मला घटस्फोटाचीही गरज नव्हती. त्याचमुळे मी माझं सामान पॅक करून घरातून बाहेर पडू लागली. जाता जाता मी माझ्या नवऱ्याकडे एवढेच म्हणाले, असे असू शकते की माझ्यामध्येच काहीतरी कमी राहिले असणार. मीच आपल्या नात्याला सांभाळून ठेवण्यात कमी पडली, म्हणूनच मी तुझी माफी मागते आणि आता मी तुझ्या आयुष्यातून कायमची दूर निघून चालली आहे. असे बोलून मी ओल्या डोळ्यांनी तिथून निघून गेली आणि त्यानंतर माझा नवरा राहुल आपल्या मोलकरीणीसोबत आणि आपल्या मुलांसोबत राहू लागला. परंतु माझे आयुष्य मात्र पूर्णपणे खराब झाले होते. मी माझ्या आयुष्यात राहुलची जागा मात्र कोणाला देऊ शकत नव्हती. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की राहुलने बरोबर केलं की चुकीचं केलं? प्लीज आपण आपले विचार कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि पाहत राहा तुम्ही स्वतः प्रेरित.